व्हिडिओच्या खाली तुम्ही कॅप्शन बघितलंच असणार की त्याच्यात लिहिलेलं आहे मुलांनी दिलेला धक्का. तो धक्का काय ते मी सांगणार आहे. त्यापूर्वी मी एक सांगते, प्रत्येक मुला मुलींचं स्वप्न असतं लग्नानंतर आपलं स्वतःचं एक सुंदरसं घर असावं आणि मुंबईसारख्या ठिकाणी घेणं तर ते खूप कठीण आहे. तरीही माझ्या मुलाने स्वबळावर मला चाळीत रूम आवडतं म्हणून त्यांनी चाळीमध्ये रूम घेतलाय. तर त्याचा तर मला खूप आनंद झालाय. पण ते रूम तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये खूपच कठीण आहे, पण त्याने ते रूम घेतलाय. पण त्याच्यानंतर त्याने काय केलेलं आहे ते मी दाखवते. आणि आपण नेहमीच बघत असतो की आपले सुद्धा कोण असतील, आता जसं माझे मिस्टर असतील, त्यांचे वडील असतील, त्यांनी घरं घेतली, स्वतःची नावं दिलेली आहेत त्या घराला. पण माझ्या मुलाने आणखीन वेगळं काय केलंय ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही या. आपण नेहमी असं लिहितो दरवाज्यावर वगैरे, आम्ही स्वामीच्या घरात राहत आहोत. काही जण आपली स्वतःची नावं देतात, म्हणजे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे. पण माझ्या मुलाला तसं वाटलं की आपण आई वडिलांना सुद्धा एक प्रकारे देवच मानतो ना, तर त्यांनी स्वामी आणि आपले आई वडील देवच आहेत एक प्रकारे. त्या हिशोबाने त्याने बघा, हे माझं आणि माझ्या मिस्टरांचं नाव त्यांनी दिलेलं आहे. तो आपलं नावही देऊ शकत होता इथे, कारण एक गर्व असतं, मी घर घेतलंय म्हणजे मी माझं नाव देईन त्या घराला. पण त्याने तसं न करता त्याने आमचं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यात माझी सूनही सहभागी, तिने कधीही याच्यावर आक्षेप घेतला नाही आणि ह्या गोष्टीला आनंदाने स्वीकार केला. आणि त्यामुळे आमचं हे दोघांचं नाव इथे राहिलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? तुमच्याही मुलांचं असंच चांगलं चांगलं तुमच्याबद्दलचे विचार होते. धन्यवाद.